मित्रांनो, मेले में बिछड़े हुए दो भाई 20 साल के बाद एक साथ आ गए, एक मंच पे आ गए और बाद में फिर एक बार बिछड़ गए। ऐसा क्यों हुआ? इसके पीछे किसकी रणनीति है? इसके पीछे किसका हाथ है? कौन है वो जो उसको मिलाता भी है और उसको बिछडाता भी है? कोण आहे तो? त्यांना एकत्र आणलं सुद्धा आणि परत त्यांना विभक्त सुद्धा केलं, असं तो कोण आहे? आता ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, कारण ही छोटी मोठी गोष्ट नाही मित्रांनो. की एक बार बिछड़ गए म्हणजे परत एकदा ते एकमेकांपासून दूर गेले. आता कुठे गेलेत आणि कुठल्या जत्रेमध्ये हरवलेत तुम्ही सर्व? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आता हे कुठल्या जत्रेमध्ये हरवले? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी हे जे विश्लेषण तुमच्यासमोर ठेवलं आहे हे तुम्हाला पटते आहे का? मित्रांनो, मी अभ्यासपूर्वक विचारपूर्वक कोणाचेही समर्थन न करता किंवा कोणाचाही विरोध न करता माझं विश्लेषण तुमच्यासमोर मांडतो आहे. ते वास्तववादी आहे, ते वास्तवात आहे, जे सत्यात आहे. म्हणून मी माझ्या चॅनलला नावच दिलं आहे वास्तवावरती बोलू काहीतरी, आणि हे वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे. तर कृपा करून माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या आप्तेष्टांना पाठवा, आपल्या परिवारजनांना पाठवा, आपल्या मित्रमंडळींना पाठवा मित्रांनो. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वास्तवावर बोलू काहीतरी. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गिळसकर. मित्रांनो, मेले में बिछड़े हुए दो भाई 20 साल के बाद एक साथ आ गए, एक मंच पे आ गए और बाद में फिर एक बार बिछड़ गए. ऐसा क्यों हुआ? इसके पीछे किसकी रणनीति है? इसके पीछे किसका हाथ है? कौन है वो जो उसको मिलाता भी है और उसको बिछडाता भी है? कोण आहे तो? त्यांना एकत्र आणलं सुद्धा आणि परत त्यांना विभक्त सुद्धा केलं, असं तो कोण आहे? आता ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, कारण ही छोटी मोठी गोष्ट नाही मित्रांनो. म्हणजे ह्या ज्या काय घटना घडल्यात त्या एवढ्या जलद गत्याने घडल्यात की दोघं एकत्र येतात काय, गळाभेट करतात काय, आणि मग दोघं घोषणा देतात काय? नाही, एकानेच घोषणा दिली आणि त्याच्यानंतर ते दोघं वेगळे होतात काय? नक्की असं काय घडलं? नक्की याच्या मागे काय रणनीती आहे? कोणाचा हात आहे? हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. असं का घडलं आणि कोणी घडवलं कळेलच आपल्याला. हळूहळू आपण एक एक पान उलटत जाऊ मित्रांनो. तत्पूर्वी एक गोष्ट महत्त्वाची आहे. ह्या घटनेला सुरुवात कशी झाली? आता ह्या घटनेला सुरुवात झाली म्हणजे मराठी भाषा आणि हिंदी भाषा याच्यावरती एक विवाद निर्माण करून, याच्यावरती एक वाद निर्माण करून. आणि हा वाद कोणी निर्माण केला? तर खुद्द देवेंद्र फडणवीस, वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, असंच म्हणावं लागेल. असंच म्हणावं लागेल ह्या सर्व एकंदरीत प्रकरणावरती आपण लक्ष टाकलं तर मित्रांनो. पण हा वाद निर्माण झाला की हिंदी अनिवार्य करणार, इंग्रजी अनिवार्य करणार, ह्याच्यावरती नंतर चर्चा घडवल्या गेल्या. ह्याच्यावरती वादावाद झाले, वादविदांग झाले. अनेक आपले काय म्हणतात त्याला बुद्धिजीवी, विश्लेषक आपापले आखलेचे तारे तोडायला लागलेत. त्यामध्ये मी सुद्धा होतो मित्रांनो, लक्षात आलं का? पण ह्या सर्व एकंदरीत गदारोळामध्ये एक महत्त्वाची घटना घडली. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात, या सरकारच्या विरोधात हा वाद उठवला गेला होता. पण त्या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एका बांद्रामधील एका हॉटेलमध्ये जाऊन भेटले. गुप्त बैठक झाली, दोघांची चर्चा झाली
आणि त्यानंतर परत ह्या वादाला अगदी जोराने, अगदी त्वेषाने विरोध दर्शवला गेला. हा जो वाद आहे, हिंदू नव्हे, हिंदी आणि मराठी भाषा, त्याला आणखीन फुंकर मारली गेली. ते जे निखारे होते त्यांना आणखीन फुंकर मारण्यात आली. आग डोम उसळवला. आणि या आग डोमेमध्ये, या सर्व प्रकरणामध्ये मग ती भाषा, कुठली हिंदी भाषा अनिवार्य करायची का नाही, याच्यावरती चर्चा झाली. मित्रांनो, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने जो GR पास केला होता तो GR रद्दसुद्धा केला आणि परत एक नवीन समिती बसवली. एका नवीन समितीचं गठन केलं. हा सर्व जो खेळखंडोबा केला ना, खेळखंडोबा नाही, हे जे राजकारण केलं, हे फक्त राजकारण नव्हे तर हे चक्रव्यूह रचलं. त्याच्यामागे रचयिता कोण होता तर देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, हा जो प्रसंग घडत आला आहे टप्प्याने, त्याच्यामध्ये कोणाला पोर्ट्रेट करण्यात आलं तर राज ठाकरेंना मोठं करण्यात आलं. राज ठाकरेंची उंची वाढवण्यात आली. राज ठाकरे हे मराठीच्या समर्थनाच्या बाजूने अगदी पोटतिडकीने बोलायला लागले. कोण करतो ते बघूया, कोण धजावते ते बघूया, कोणाची माय निपजली नाही, वगैरे वगैरे. मित्रांनो, यानंतर सरकारने 2 पावलं मागे घेतली आणि तो GR रद्द केला. नवीन समितीचं गठन केलं. त्यानंतर हा मोठा विजय झाला आहे. अशा आविर्भावामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं, राज ठाकरेंना फोन केला. हे उद्धव ठाकरेंनी नव्हे तर त्यांचे विश्वप्रवक्ते संजय राऊतांनी. मित्रांनो, लक्षात घ्या काय झालं ते. संजय राऊतांनी फोन केला कोणाला, राज ठाकरेंना, आणि हा आपण विजय जल्लोष साजरा करूया, विजयोत्सव साजरा करूया. त्यानंतर राज ठाकरेंनी सांगितलं ठीक आहे, आपण बघूया, ठरवूया. अजून काय ठरवलेलं नाही आपण, मी माझ्या नेत्यांशी चर्चा करतो. काय बोलले राज ठाकरे, बघा मुद्दा लक्षात घ्या. राज ठाकरे थेट लगेच त्याला मान्यता नाही दिली. ते काय म्हणाले, मी माझ्या नेत्यांशी, माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो. आणि मग कार्यकर्त्यांशी चर्चा करून, कारण 5 तारखेला वेळ आहे, अजून काय घाई नाही आपल्याला, आताच लगेच ते डिक्लेअर करायला पाहिजे. मग त्यांनी, राज ठाकरेंनी काही दिवसानंतर संजय राऊतांना फोन केला. मित्रांनो लक्षात घ्या, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन नाही केला तर संजय राऊतांना फोन केला. संजय राऊतांना फोन केला. आता दोघं एकत्र येणार आहेत, दोघांची गळाभेट होणार आहे. तर माझ्या मते राज ठाकरेंनी संजय राऊतांना नव्हे, मध्यस्थाला नव्हे, तर थेट उद्धव ठाकरेंना फोन करायला हवा होता. पण राज ठाकरेंनी ते टाळलं आणि कोणाला फोन केला, संजय राऊतांना. आणि त्यांना सांगितलं मला मान्य आहे, आपण 5 तारखेला विजय जल्लोष साजरा करूया, विजयोत्सव साजरा करूया. आणि त्याप्रमाणे ठिकाण ठरलं म्हणजे वरळी. आता वरळी हे विधानसभा कोणाची आहे तर खुद्द आदित्य ठाकरेंची. इथे आदित्य ठाकरे जिंकून आलेले आणि त्या वरळीमध्ये ही विजय जल्लोष साजरा केला गेला. त्या मंचावरती हे दोघं भाऊ एकत्र आले. फक्त दोघं भाऊ, बाकीचे नेते सर्व खाली होते, पहिल्या त्या ओळीमध्ये किंवा दुसऱ्या ओळीमध्ये. हे जागा बसायला मिळेल तसं ना, कारण सगळ्यांनाच पहिल्या ओळीमध्ये बसवता येणार नाही. पहिल्या रांगेमध्ये, 2 रांगेमध्ये बसवावंच लागणार. 3ऱ्या रांगेमध्ये सुद्धा बसू शकतात, कारण पहिल्याच रांगेमध्ये सर्व नेत्यांना बसवता येणार नाही, कारण विविध पक्षांचे नेते तिथे उपस्थित होते. आता विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये कोण कोण उपस्थित होते तुम्ही बघितलं असेल, कारण कॅमेरा जरी फिरला नाही, त्या कॅमेरा फिरला त्याच्यामध्ये तुम्हाला सुप्रिया सुळे दिसलेत, अन्य नेते काही दिसलेत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिसले, जयंत पाटील दिसले. मित्रांनो, पण मंचावर ज्यावेळी बोलवलं गेलं त्यावेळी त्यांची ओळख करून दिली गेली, त्या कुठल्या पक्षाचं आहे. त्याच्यामध्ये कॉम्रेड म्हणजे CPM या पक्षाचं, त्या पक्षाचे नेतेसुद्धा त्याच्यात होते. ज्या पक्षाविरोधात बाळासाहेब ठाकरेंनी दंड ठोपाडले होते त्यांचा मुंबईमधून नामशेष केलं, महाराष्ट्रामधून नामशेष केलं त्यांना, अशा पक्षाचे नेतेसुद्धा तिथे उपस्थित होते. म्हणजे थोडक्यात
महत्त्वाची गोष्ट, हा मुद्दाही लक्षात घ्या, त्या ठिकाणी मनसे आणि उभाटाच्या व्यतिरिक्त ज्या काय संघटना उपस्थित होत्या त्या संघटनेचा जोर ना मुंबईमध्ये आहे ना महाराष्ट्रामध्ये. अशा संघटनेचे नेते तिथे उपस्थित होते. अगदी शरदचंद्रजी पवार यांच्या नेत्री कोण, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे त्या उपस्थित होत्या. पण त्यांचासुद्धा आता मुंबईमध्ये जोर नाही आहे, ताकद नाही आहे. असा या पक्षाची नेत्री तिथे उपस्थित होती. मित्रांनो, हे मुद्दे लक्षात घ्या, काय म्हणतोय ते. हे मुद्दे मुद्दाहून सांगतो तुम्हाला एक वार. नंतर यांना वर बोलवलं गेलं, पण तत्पूर्वी या दोघांनी भाषणं केली. त्या भाषणांमध्ये राज ठाकरेंनी राजकीय त्याला स्पर्श होईल अशी भाषा वापरली नाही. अगदी 1-2% त्यांनी राजकीय स्पर्श केला त्याला. पण 98% किंवा 99% राज ठाकरेंनी फक्त मराठी भाषेच्या संदर्भातच विषय केले. आणि मराठी भाषेला कसं दाबलं जाते, मराठी भाषेची कशी कुचंबणा होते, मराठी माणसाची कशी कुचंबणा होते, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुठलंही राजकीय वक्तव्य केलं नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? हे राज ठाकरेंचं भाषण तुम्ही ऐकलं तरी त्या भाषणाला काही अर्थ नव्हता, अर्थहीन होते. त्यांनी जी उदाहरणं दिली तीसुद्धा अर्थहीन होती. त्यांनी कर्नाटकचं, आपलं आंध्र प्रदेशचं, साऊथच्या नेत्यांची उदाहरणं दिली. त्यांचं शिक्षण कुठे झालं, काय झालं वगैरे, काही त्याला अर्थ नव्हता, निरर्थक होते विषय. पण हे देताना त्यांनी मराठी भाषेलाचं समर्थन हा विषय सोडला नव्हता. कारण तो मेळावा झाला होता, ते एकत्र आले होते ते मराठी भाषेचं संवर्धन करायला, मराठी भाषेचं संरक्षण करायला. त्यामुळे मराठी भाषेच्या व्यतिरिक्त त्यांनी तिथे कुठल्या मुद्दे मांडले नाहीत. मित्रांनो, लक्षात घ्या, हा एक मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा, त्या मुद्द्यामध्ये भाषणाला उभे राहिलेले दुसरे नेते उभाटाचे सर्वेसर्वा कोण, तर उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त राजकीय भाष्य केलं. फक्त काय केलं? राजकीय भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, माझा पक्ष चोरला, ते कोण आपले अदानी अंबानी, त्याच्यानंतर आपलं हे आपले नरेंद्र मोदीजी, अमित शाह यांच्यावरती आगफाकड केली. म्हणजे त्यांचं जे भाषण होतं हे भाषण मराठीला सोडून होतं. त्यांनी मराठी भाषेचा मुद्दासुद्धा उपस्थित केला, तो 1% किंवा 2%. पण उलटं, मित्रांनो लक्षात घ्या, राज ठाकरे यांनी 98% किंवा 99% हे राजकारणाच्या बाहेर जाऊन मराठीचा मुद्दा उचलला. आणि उद्धव ठाकरेंनी 98% किंवा 99% राजकारणाचाच मुद्दा उचलला, राजकारणच केलं जे त्यांनी आजपर्यंत करत आले. आणि 1 ते 2% फक्त मराठीचा मुद्दा उचलला. आणि आम्ही कानफाडात मारू, आम्ही गुंडे आहोत, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, अशा वल्गना केल्या. मित्रांनो, हे सर्व बघितल्यानंतर काय झालं असणार? सुरुवातीला एकत्र आलेले भाऊ वेगळे होणारच. कारण राज ठाकरे पाठी बसून, मागे बसून त्यांनी कपाळाला हात लावला असेल मनातल्या मनात. बऱ्याच वेळा त्यांनी अगदी चेहऱ्याला हात लावला होता, तो कपाळावर नेईपर्यंत तो थांबला असेल. कारण तिथे जर कपाळाला हात लावला असता असा नेऊन, अरे बापरे, तर काय झालं असतं? तिथे सगळं बिंग फुटलं असतं उद्धव ठाकरे. पण त्यांनी अगदी चेहऱ्यापर्यंत, गालापर्यंत हात नेला. कपाळावरती, डोक्यावरती हात न्यायचा होता त्यांना. कपाळ मोक्ष केलं या माणसाने. आपण एकत्र आलो आहे. आपण एकत्र आल्यानंतर हा मराठीचा मुद्दा आपल्याला लावून धरायचा आहे. आणि हा लावून धरल्यानंतर आपल्याला BMCची, म्युन्सिपल कॉर्पोरेशनची निवडणूक लढवायची असेल तर ह्याच मुद्द्यावर आपल्याला लढवायची आहे. ना की हे बाकीचे जे रटाळ मुद्दे आहेत, रटाळ विषय आहेत, जे तुम्ही वारंवार लोकसभेपासून, विधानसभेपासून ते लावत आलात. त्या मुद्द्याने काही निष्पन्न केलं नाही, उलट वाताहत केली. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तिथे काँग्रेसचा नेता उपस्थित नव्हता. मग याचा अर्थ काय झाला? म्हणजे
राज ठाकरेंनी तो विचार केला असेल की उद्या सकाळी जर मला महाविकास आघाडीबरोबर लढायचं असेल, त्यांच्यासोबत लढायचं असेल, तर तिथे काँग्रेससुद्धा उपस्थित हवी. याचा अर्थ काँग्रेसचा नेता तिथे नाही आहे. जर तिथे भालचंद्र मोणगेकर यांच्या व्यतिरिक्त तिथे कुठली व्यक्ती उपस्थित नाही आहे, ते खरोखर नेते आहेत की नाही ते त्यांना माहिती असेल किंवा त्या काँग्रेस पक्षाला माहिती असेल. त्यांच्या व्यतिरिक्त कोणी तिथे नेता उपस्थित नव्हता. मग मित्रांनो एक सांगा, जर महायुतीसोबत जायचं असेल, महाविकास आघाडीसोबत जायचं असेल, तर महाविकास आघाडीच्या सोबत ताकद किती आहे, त्या नेत्यांची ताकद किती, क्षमता किती आहे, त्या मराठीच्या मुद्द्यावरती शरद पवारांनी काय भाष्य केलं हे बघणं गरजेचं आहे राज ठाकरेंना. त्यामुळे राज ठाकरेंनी सुरुवातीलाच एक गोष्ट केली होती. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ही ज्यावेळी घोषणा झाली की आम्ही विजय जल्लोष साजरा करणार आहोत, त्यावेळी राज ठाकरेंनी एक घोषणा केली. ह्या घोषणेबरोबर एक अगदी दोन्ही उभाटाच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना अगदी निष्कून सांगितलं की कोणीही पक्षाचा झेंडा आणायचा नाही, कुठलाही पक्षाचा झेंडा तिथे नसणार. तिथे फक्त एकच अजेंडा असणार. झेंडा नसणार तर अजेंडा काय असणार, तर मराठीचा. मित्रांनो, ह्याच्यामागे कारण काय आहे की त्यांना पाहायचं होतं झेंड्याशिवाय हे जे नेते मंडळी आहेत ते उपस्थित राहतात का, आणि ते उपस्थित राहून नक्की हा अजेंडा पुढे राबवणार आहेत का, हे त्यांना पाहायचं होतं. त्यांनी ते पाहिलं की तिथे कुठल्या पक्षाचा झेंडा नसला तरी तिथे नेता नव्हता. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. आणि अजेंडा राज ठाकरेंचा जरी मराठीचा असला तरी उद्धव ठाकरेंचा अजेंडा होता राजकारणाचा, उभाटाचा. त्यामुळे राज ठाकरेंनी आता विचार केला असणार की बाबा पुढे जाऊन काय होणार, म्हणून त्यांनी लगेच घोषित करून टाकलं, सगळेच सांगून टाकलं की उभाटा आणि किंवा उद्धव ठाकरे आणि मी जो एकत्र आलो आहे तो राजकीयदृष्ट्या नाही आलो आहे. त्यांनी लगेच घोषित करून टाकलं, आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र आलेलो नाही आहोत, अजून आम्ही ठरवलेलं नाही आहे, आम्ही त्याच्यावरती चर्चा केलेली नाही आहे, पण आम्ही एकत्र आलो आहे तो मराठीच्या मुद्द्यावरती. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणून मी काय सुरुवातीला म्हणालो, दोन भाऊ जत्रेमध्ये त्या मेळ्यामध्ये हरवले होते. लक्षात आलं का? जत्रेमध्ये हरवले होते. हरवलेत, दोघं एकमेकांपासून दूर झालेत, बिछडलेत, आणि मग 20 वर्षानंतर ते एकत्र आलेत. आता एकत्र आणणारा व्यक्ती कोण होता हेही राज ठाकरेंनी सांगितलं, ते म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या दोघांना एकत्र आणण्याचा जे भीमक पराक्रम गाजवला तो देवेंद्र फडणवीस यांनी. आणि हे कोणी सांगितलं, कोणी मान्य केलं, कोणी स्पष्ट केलं, तर खुद्द राज ठाकरे. आणि त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांनी जे त्यांना क्रेडिट दिलं, त्यांना श्रेय दिलं, ते श्रेय त्यांनी स्वीकारलं. आणि म्हणाले ते देवेंद्र फडणवीस, मला जर राज ठाकरे श्रेय देत असतील दोन भावांना एकत्र आणण्याचा तर ते मी स्वीकारतो, मला आनंद आहे. कुटुंबातील दोन भावांना मी एकत्र आणलं आणि मला ह्याचे आशीर्वादच मिळतील, असाही शब्द त्यांनी वापरला. मित्रांनो, लक्षात आलं का? आता एकत्र आणणारे कोण होते, तर देवेंद्र फडणवीस. आता वापिस परत एकदा हिंदीमध्ये बोलतोय, फिर एक बार दोनों बिछड़ गए. यही परिस्थिती, यही स्थिती अभी निर्माण होईल. परत आता दोघे वेगळे होत आहेत, हेच आता दिसते. आणि राज ठाकरेंनी काय सांगितलं आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, तुम्ही ह्या विषयाच्या व्यतिरिक्त मराठी भाषा ह्याच्या व्यतिरिक्त राजकारणावरती कुठलंही भाष्य करायचं नाही, चर्चा करायची नाही, कोणाला काही मुलाखत द्यायची नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्याशी चर्चा करत नाही, माझ्यासोबत तुम्ही ठरवत नाही, हे मुद्दे, राजकारणाचे मुद्दे तुम्ही कुठेही मांडायचे नाहीत. उभाटा आणि मनसेच्या संदर्भात युती झाली आहे असं कुठेही त्याची वाच्यता करायची नाही. कोणाची युती? उभाटाची आणि मनसेची. आम्ही अजून ते मानलेलं नाही, स्वीकारलेलं नाही आहे, त्याच्यावरती चर्चा झालेली नाही. असं त्यांनी काय दिलं आहे, आता मुसलमानांच्या म्हणण्याप्रमाणे, त्याला काय म्हणतात ते मुसलमान, हे देतात,
ते मुल्ला मौलवी जे आदेश देतात त्याला काय म्हणतात, ते शब्द मला फटकन आठवत नाही, आठवलं की सांगेल. हा फतवा, हे फतवा दिलाय, हा फतवा सादर केलाय कोणी, राज ठाकरेने, की तुम्ही राजकीयदृष्ट्या मनसे आणि उभाटा यांची युती झाली आहे, याच्यावर अशाबद्दल काही भाष्य करायचं नाही, काही चर्चा करायची नाही, अशा प्रश्नाला काही उत्तरं द्यायची नाही, अगदी ठामपणे सांगितलेलं आहे. याचा अर्थच तो होतो मित्रांनो. मग आता दोघे वेगळे का झालेत आणि कोणी केलेत, ह्याच्यामागे कोणाचा हात आहे, कोणाची रणनीती आहे, खुद्द देवेंद्र फडणवीस यांची. हेच समजून घ्या मित्रांनो. इथे काय रणनीती आखली आहे, काय रणनीती आखली, त्याच्यामागे काय कारणं आहेत. इथे उद्धव ठाकरेंचं हे उंची कमी करायची आणि राज ठाकरेंची उंची वाढवायची म्हणून हे प्रकरण रंगवलं. ह्या प्रकरणाला हवा दिली, हा GR पास केला. लक्षात आलं का मित्रांनो? कारण हा GR पास केला नसता, सादर केला नसता, तर ह्याला हवा मिळाली नसती आणि त्याच्यातून वास्तव समोर आलं नसतं. वास्तव काय होतं, तर ही जी काय समिती नेमली होती उद्धव ठाकरेच्या काळात, त्या समितीने हा मसुदा पास केला होता. हा जो मसुदा होता हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला होता. फक्त तो GR मध्ये रूपांतर झाला नव्हता, कारण त्या दरम्यान ती सरकार गेलं होतं. पण त्याच गोष्टीला पुढे सरकवत ह्या सरकारने, विद्यमान सरकारने त्याला काय दिला, मान्यता दिली. का, जर तो असाच GR रद्द केला असता तर त्याला तेवढी त्याच्यावरती चर्चा झाली नसती, हे डोळ्यात खुपलं नसतं, हे मनाला टोचलं नसतं. आता ह्याच्यावरती चर्चा काय होणार, ज्यावेळी हे राजकारण शिजवलं जाईल, राजकारण घडवलं जाईल, रणनीती आखली जातील, त्याच्यावरती ह्या विषयाला फोडणी दिली जाईल. ज्यावेळी प्रचार दौरे होतील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान, त्यावेळी हे दाखवण्यात येईल, सांगण्यात येईल काय, तर उद्धव ठाकरेंनी हे सगळं मान्य केलं होतं. मराठीच्या बरोबर हिंदी आणि इंग्लिश ही अनिवार्य करायची, आणि तीसुद्धा पहिलीपासून. आणि हा मसुदा उद्धव ठाकरेंच्या कार्यकालामध्येच पास झाला होता, त्याला मान्यता मिळाली होती. आणि मग आता उद्धव ठाकरे त्याला आता विरोध करत आहेत. म्हणजे हा दुटप्पीपणा आहे, हा दुटप्पीपणा लक्षात आणून देण्यासाठी हा सगळा खेळ रचला होता. मित्रांनो, लक्षात आलं का? ह्याच्यामध्ये कोणाचा खळखटाक वगैरे झाला ही गोष्ट वेगळी आहे, पण ह्याच्यामागे ही रणनीती होती. जनतेसमोर हा विषय चर्चेला आणला, त्याच्यावरती चर्चा झाली, त्याच्यावरती डिबेट झाले, त्याच्यावरती विश्लेषणं झालीत. बरेच बुद्धिजीवींनी आपले अकलेचे तारे तोडले आणि ह्या दोन भावांना एकत्र आणण्याचा जो प्रयत्न करत होता एक माध्यम, ते माध्यम म्हणजे काय, तर वृत्तवाहिनी संस्था, हे बुद्धिजीवी, हे विश्लेषक, राजकीय विश्लेषक, हे उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते, अगदी गुऱ्हाळ घालत होते. त्याला पण एक कुठेतरी पूर्णविराम देणं गरजेचं होतं. मग दोघांना एकत्र आणण्याचं नाटक रंगलं, दोघं एकत्र आले, गळाभेट झाली आणि आता परत ते विभक्त झाले. म्हणजे आता हा विषय जो चर्चेला जात होता गेले कित्येक वर्ष, दोन भाऊ कधी एकत्र येणार, दोन भाऊ कधी ते एकत्र येणार, आणि कधी ह्या भारतीय जनता पार्टीला, नरेंद्र मोदीजींना, अमित शहांना, त्या देवेंद्र फडणवीसांना शह देणार, त्यांची काट कधी निर्माण करणार. आणि काट कोण करू शकतो, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. कारण जे शरद पवारांना जमलं नाही, जे काँग्रेसला जमलं नाही, ते एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मार्फत तरी करून बघूया. यासाठी जे बुद्धिजीवी कामाला लागले होते त्या काळामध्ये, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान, आणि त्यांनी अगदी राजकीय मंचसुद्धा साजे केले होते, त्या मंचावरती ते उपस्थित होते महाविकास आघाडीच्या. त्यांचे हे प्रयत्नाला कुठेतरी आता यश यावं, आणि यश आल्यानंतर त्यांची थोबाडा बंद व्हावी, ना उगल सकताय ना निगल सकताय. मित्रांनो, ह्याच्यावरती आपण एक चर्चा करू. जास्त व्हिडिओ मोठा होत जाईल, पण तुमच्या लक्षात आला असेल
काय तर देवेंद्र फडणवीस हे सगळे करते करविती आहेत. आणि ही रणनीती आखली होती आणि ह्या रणनीतीमध्ये, ह्या ट्रॅपमध्ये, ह्या चक्रव्यूहामध्ये उद्धव ठाकरे अलगद अडकले. आता उद्धव ठाकरेंचा काय हर्ष होईल, काय परिस्थिती होईल, काय स्थिती होईल राजकीयदृष्ट्या त्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल. पण तुर्तास तरी राज ठाकरे, माझ्या मते तरी, मला जरी वाटते त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या सोबत जाणार नाहीत. भले ते कुटुंबाच्या दृष्टीने एकत्र आले असतील. आता ते कुटुंब एकत्र किती राहते तेही आपल्याला येणाऱ्या भावी काळात दिसून येईल. परत उद्धव ठाकरे त्यांच्या विरोधात काय बोलतायत नाही बोलतायत तेही दिसून येईल. उद्धव ठाकरेंची वृत्ती दिसून येईल वगैरे वगैरे गोष्टी. मित्रांनो, लक्षात आलं असेल की दो भाई मेले में बिछड़े थे, एक बार फिर वापस आ गए, मिले एक दूसरे को, गले मिले, दोनों एक ही मंच पे साजे हुए, मंच से जब उतर गए उसके बाद वो फिर एक बार बिछड़ गए. म्हणजे परत एकदा ते एकमेकांपासून दूर गेले. आता कुठे गेलेत आणि कुठल्या जत्रेमध्ये हरवलेत तुम्ही सर्व. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता हे कुठल्या जत्रेमध्ये हरवले? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी हे जे विश्लेषण तुमच्यासमोर ठेवलं आहे हे तुम्हाला पटते आहे का? मित्रांनो, मी अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक, कोणाचेही समर्थन न करता किंवा कोणाचाही विरोध न करता माझं विश्लेषण तुमच्यासमोर मांडतो आहे. ते वास्तववादी आहे, ते वास्तवात आहे, जे सत्यात आहे. म्हणून मी माझ्या चॅनलला नावच दिलं आहे वास्तवावरती बोलू काहीतरी. आणि हे वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे. तर कृपा करून माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या आप्तेष्टांना पाठवा, आपल्या परिवारजनांना पाठवा, आपल्या मित्रमंडळींना पाठवा. मित्रांनो, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. पुरताच इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.